जिथं देव आहे, जिथं विश्वास नाही तिथं देव नाही. आणि म्हणून संत म्हणतात माय बाप होत्या परमेश्वराला माझं म्हणणं काय आणि मागणं काय. आता मन हा कुठे आहे? शरीराच्या आतमध्ये आहे. प्रत्येकाला वाटतंय आई वडिलांच्या कर्मापासून तुम्ही आमची तुमची उत्पत्ती झाली. हे खोटं आहे मायबाप हो, हे खोटं आहे. फक्त आई वडिलांनी कर्म केले, गोळा तयार झाला गोळा. पण हे उठाताचा देह म्हणजे 3.5 हात या देहाची लांबी आणि अनंत हात म्हणजे ब्रह्मांडाची रुंदी. हे सुंदर देह घडवलं सर परमेश्वरानं. आई वडिलांना फक्त कर्म केले, कर्म. जर आई वडिलांनी आम्हा तुम्हाला घडवलं असतं तर कोणी आंधळा तयार झाला नसता, कोणी अपंग तयार झाला नसता, कोणी मुका तयार झालेला नसता, कोणी बहिरा तयार झालेला नसता. आणि ही पुण्य त्या परमेश्वराची. आतमध्ये मन घातलं, मनाच्या पलीकडे चित्त, चित्ताच्या पलीकडे बुद्धी, बुद्धीच्या पलीकडे आत्मा, आत्माच्या पलीकडे परमात्मा. पर म्हणजे परीच्या पलीकडे, ज्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, उकार नाही, तो दिसला नाही म्हणतात. ही चुकीची भावना आहे. 8 दिवस जनाबाईच्या मारुताच्या मारुते झुकलेल्या परमेश्वराला पण तिला त्याची जाण झाली नाही. त्या परमेश्वराची जाण झाली नाही. यात दोष कुणाचा? अहो पांडवा सगळं जीवनाचा शेवट होईपर्यंत श्रीकृष्ण भगवंत राहिले. श्रीकृष्ण भगवंत म्हणाले महाभारतामध्ये, अर्जुना अर्जुना मी तुझ्या पाठीशी आहे, पाठीशी समक्ष आहे, चालवतील म्हणजे सर्व माझेच आहेत, मी कोणावरती चालू. ज्यांना तू आपले समजते ते तुला मारल्याशिवाय ठेवणार नाही. पण पुण्य काय होतील ते मी बघणार आहे, तू फक्त कर्म करणार आहे. तरी विश्वास बसत नव्हता. परमस्वरूप दाखवावं लागलं परमेश्वराला. आणि म्हणून त्या परमेश्वराला पुढे माझं म्हणणं काय, मागणं काय का.
त्यांनी लाथा खाल्ले आणि ही परिस्थिती येऊ नये याकरता मायबाप हो जन्मास आपण आलो एकदा आपण माणूस बनलो नाही आणि माणूस बनण्यासाठी आता पुन्हा आपल्याला संधी प्राप्त झाली जन्मात घालण्यात आला आपण आलो नाही जन्मात येतात कोण थोर संत महापुरुष जग परिवर्तन करण्याकरता जग वेगळ्याच मार्गाने जाऊ नये आणि अवतार घेतात परमेश्वर आम्हाला जन्मात घालण्यात आलं कशासाठी माणूस बनण्यासाठी कर्म करासाठी तर सगळे झाले देवता आहे म्हणतात ही चुकीची भावना 33 प्रकारचे देवता आहेत फक्त देवता 33 प्रकारचे परमात्मा एक परमेश्वर एक आहे आणि देवता हिंदू धर्माचे 33 प्रकारचे आहेत तर या 33 प्रकारच्या देवतांना कोटी कोटी नमन केल्या गेलं कोटी कोटी वंदन केल्या गेलं आणि म्हणून कोणी 33 कोटी म्हणतात आणि कोणी 36 कोटी म्हणतात 11 रुद्र 12 आदित्य 8 वसु 2 अश्विनी कुमार हे 33 प्रकारचे देवता आहेत आणि देवता असून ज्यांच्यापासून आम्ही तुम्ही या पृथ्वीच्या पाठीवर जन्मास आलो त्यांना मान न देता त्या परमेश्वराचं पूजन काय करतो माय बाप काय करतो माझ्या प्रत्येक शब्दाचा विचार करायचा की ज्याच्यापासून आमची तुमची सगळ्याची सुट्टी झाली परमेश्वराचं पूजन काय करतो आणि म्हणून संत म्हणतात आधी मने घ्यावे हाती तोच गणाचा गणपती तत्व बिना भेद नहीं मिलेगा गुरु बिन मिलेगा ज्ञान कही और माता पिता बिन ललकन भक्ति बिना भगवान नहीं ऐका माझी पूजा मार्गदर्शक म्हणजे गुरु आणि म्हणून राष्ट्रसंत म्हणतात मनाला स्थिर करवाया हरी गुरु प्रेम होतीया तया विनंद ना कोणी मनाला बोलवी सकिया गुरुवा शिवाय मार्ग नाही
करतो त्या कार्यक्रमाच्या आयोजक संयोजक नियोजक मान्यवरांचं की या ठिकाणी दुय्यम खड्यागमतीच्या कार्यक्रमाची सुसंधी उपलब्ध करून दिली। तर दुय्यमीची परंपरा आपापल्या राऊंडमध्ये आपापल्या विचाराची मांडणी करतात आणि बुद्धिमत्तेप्रमाणे वाचन केल्याप्रमाणे त्याचं प्रत्युत्तर देण्याचं नक्की तात्पर्य करतात, प्रयत्न करतात। ही दुय्यमीची परंपरा आणि म्हणून आजच्या दुय्यमीच्या जोडीला सहकारी म्हणून लाभलेले प्रथम राऊंडचे मानकरी तुरा पार्टीचे वस्तादच नाही तर साऱ्या शहरी क्षेत्राचे वस्ताद आहेत आणि ते माझ्या मेमोरीमध्ये फिट आहेत की ज्यांचं नाव महाराष्ट्र विदर्भाच्या कानाकोपऱ्यात ज्याच्या नावाची प्रत्येकाच्या ओठावर ख्याती आहे असे संपूर्ण शहरी क्षेत्राचे चॅम्पियन वस्ताद शहीद आदरणीय शाहीर साहेब अंबादासजी नागदेवे यांनी नेहमीच्या अनुषंगाने गणाच्या माध्यमातून सुंदर प्रश्नाची मांडणी केली। त्यांचं म्हणणं आहे वैदिक आर्य संघामध्ये वैदिक संस्कृतीमध्ये आर्य संघामध्ये प्रवेश घेण्याकरता ही एक विधी होती आणि ती विधी जोपर्यंत प्रवीण करत नाही तोपर्यंत त्या संघात भाग घेता येत नव्हतं। तर ती विधी प्रवीण करून त्या संघात आर्य संघात भाग घेणारा प्रथम युग पुरुष कोणता आणि ती विधी कोणती तर आदरणीय शाहीर साहेब वैदिक काळामध्ये आर्य संघात जी विधी प्रवीण करायला लागत होती प्रवेश घेण्याकरता तर त्या विधीचं नाव आहे इंद्रदेवाय सुमा। त्या विधीचं नाव आहे इंद्रदेवाय सुमा। याचं कारण ती विधी प्रवीण करायला लागत होती कारण परिस्थिती उलटी